महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर होणार कारवाई. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचं जिल्हाभरात मोहीम राबवण्याचे आवाहन. केम्ब्रिज शाळा ते करमाड-गाव रस्त्याचाही समावेश. छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली असून हीच मोहीम आता जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या 5 तालुक्यांतील 311 गावांमध्ये राबवली जाणार आहे. या गावांमधील महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. रस्त्याच्या सीमांकनात येणारी अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे नागरिकांनी स्वतःहून हटवावीत असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. या मोहिमेमागचा उद्देश शहराचा औद्योगिक विकास, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमधील दळणवळण सुलभ करणे आणि नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, मोकळा व स्वच्छ रस्तामार्ग उपलब्ध करून देणे हे आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत या मोहिमेचा आराखडा ठरवण्यात आला. या बैठकीस पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कारवाईत खालील महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ रस्ता, केम्ब्रिज शाळा ते आडगाव झालना रोड, बाळापूर ते पांढरी धुळे सोलापूर रस्ता, गेवराई ते कोडगाव पैठण रस्ता, छावणी हद्द ते रहीमपूर एस क्लब चौक ते रांजणगाव पोळ, करोडी ते पाचपीरवाडी, ओहर ते ममनापूर जटवाडा रस्ता, सावंगी तलाव ते बिल्ला जळगाव रस्ता आणि सावंगी ते केम्ब्रिज आळा राष्ट्रीय महामार्ग 217. ही मोहीम जिल्हा प्रशासन, पोलीस व महापालिका यांच्या संयुक्त सहकार्याने राबवली जाणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.